HALचे सुखोई लढाऊ विमान सरावादरम्यान अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील एका द्राक्षबागेच्या शेतामध्ये कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये पायलट बालंबाल बचावले. पायलट अगोदरच विमानामधून पॅराशूटद्वारे खाली उतरल्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. HALचे सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाचा सराव सुरू असताना दुपारी 1:30च्या सुमारास अचानकपणे विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे पायलटने विमान अतिउंचावरून खाली आणण्यास सुरुवात केली. विमान HALच्या धावपट्टीच्या दिशेनं लँडिंगसाठी नेण्याचा प्रयत्न वैमानिकांकडून करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच विमान निफाड तालुक्यातील शिरस गावातील एका शेतामध्ये कोसळले. या दुर्घटनेत संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यावेळी आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी शेताच्या दिशेनं धाव घेतली. शेतामध्ये आग लागल्याने अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. विमान कोसळल्यामुळे 20 ताराही तुटून पडल्या होत्या. संपूर्ण शेतामध्ये आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट उठत होते. विमानामध्ये 2 वैमानिक होते असे आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं आहे. दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखत अगोदरच पॅराशूटच्या साहाय्याने खाली झेप घेतल्यामुळे सुदैवाने ते बचावले आहेत. तर या दुर्घटनेमध्ये येथील 3 शेतकऱ्यांच्या शेतामधील द्राक्षबाग, कोबी यांसह शेतीमालासह शेती उपयोगी अवजारे यांसह विहीर आणि बोरवेलचे असे एकूण 61 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची बाब तलाठ्याच्या पंचनाम्यातील माहितीमधून समोर आली आहे. तर लष्कराकडून ही नुकसान भरपाई कधी मिळते आता याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव, निफाड.